नाव आहे आपल्या पंचक्रोशीमध्ये। दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या व्यूहरचना दोघेही जाणतायत, ओळखतायत, काय कशा पद्धतीने खेळ खेळायचे। श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवली आयोजित भव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धा कवाड अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत खेळवले जाणाऱ्या या स्पर्धा अतिशय सुंदर नियोजन आयोजन आणि सगळ्या संघाने आम्हाला जो काही साथ दिला, प्रतिसाद दिला, तुम्हा सर्वांचे जेवढे कौतुक करावे ना तेवढे मात्र कमीच आहे। निश्चितच मात्र मी जेव्हा विरारमध्ये जेव्हा कमिटी करायला बसेल तेव्हा मात्र आपल्या असोसिएशनचं नाव निश्चितच घेतलं जातं। कधी कधी आम्हाला चान्स मिळतो बोलण्याचा, प्रत्येक संघामध्ये किंवा कोणत्याही असोसिएशनचं आम्ही नाव निश्चितच काढत असतो। मी आपल्या असोसिएशनचं नाव का काढतो त्याच्या मागचं रिझन एकच आहे की शिस्त आहे। कारण खेळामध्ये तुम्हाला काय लावले जाते, सर्वात पहिले शिस्त लावली जाते। म्हणून मी एक शिक्षक या नात्याने नेहमी सांगत असतो की मुलांना नेहमी काय करा, मैदानी खेळ खेळवा। का मैदानी खेळ खेळवा? कारण मुलं आजकाल एवढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत ना, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल, रात्री झोपेपर्यंत मोबाईल। जर मुलाला अभ्यास करायला सांगितलं तर मुलाला झोप येत नाही, बरोबर आहे ना समीर? झोप येणार नाही, झोप येते, पण काय असतं मोबाईल दिला ना हातामध्ये तर 2, 3, 4 वाजेपर्यंत मुलगा जागत असतो। तर मी विनंती करेन की मुलांना मैदानी खेळ खेळा। कारण दुगाडपाटा परिसर आमचं नाव श्रीकृष्ण मानिवली जरी म्हटलं, जयदुर्गा विश्वगड जरी म्हटलं तरी कबड्डी क्षेत्रामध्ये खूप मोठी नावं आहेत। ओलियत सामन्याकडे जिथे आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल, एका बाजूला स्ट्राईकला आहे साहिल, दुसऱ्या बाजूला आहे कुमार, गोलंदाज प्रणय। पहिला चेंडूवरती प्रणय याने प्रहार चढवला, थोडं सांभाळून मित्रांनो, जीवन खूप अनमोल आहे। कारण जीवनापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही। कारण एक जन्म पुनर्जन्म घ्यायला चेंडू द्यायचा। पोलाजवळ चेंडू ठेवलेले आहेत 83,99,999 योनीमधून हा मनुष्य देह मिळतो आणि या मनुष्य देहामधूनच आपल्याला 84 लक्ष योनीमधून जो मिळतो तो मनुष्य जन्म। त्याच्यामुळे मित्रांनो, खेळ खेळत असता आपण आपल्या संघासाठी खेळत असता तेव्हा मात्र सांभाळून खेळा, दुखापत होणार नाही, इजा होणार नाही। थोडेसे आमचे आउटफील्ड किंवा एसटी रक्षकाच्या मागे जे आउटफील्ड आहे ते खराब आहे। मित्रांनो, मी नेहमीच म्हणेन की जर 4 वर्षापूर्वी तुम्ही या ठिकाणी क्रिकेट खेळला असाल तर पूर्ण सर्कल ग्राउंड होतं, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये कारण थोडंसं काहीतरी आमचं दुर्लक्ष झालं आणि आता मात्र थोडंसं जे काय मैदान आहे ते आम्हाला थोडंसं गमावं लागलं। पुन्हा बोलूयात मॅचकडे। काय झालं लेखाजोखा, पहिल्या चेंडूवरती साहिलाने काय केलं, आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं, त्याबरोबर काय केलं, संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं। प्रणय टू आता असेल कुमार। दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार, कारण श्रीकृष्ण क्रीडा मंडळची प्रथम द्वितीय तृतीयची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे मात्र लक्ष असणार आहे। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू मात्र जाईल वाईडच्या रूपामध्ये आणि समांतर हात रेषेमध्ये येतील, तोपर्यंत अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढेल। धावसंख्या होईल ती मात्र 2, बिनबाद 2। पुन्हा मात्र प्रणयाचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू गेलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये। या डिक्लेअर झोनने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या ती मात्र 3। धावसंख्या झाली ती मात्र 3, बिनबाद 3। आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळजवळ 28 संघ खेळलेले आहेत। 2 दिवस ज्युनियरचे संघ आणि आजचा मात्र सिनियरचा संघ। पुन्हा एकदा प्रणय, पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि देऊयात मात्र डीजेला एक संधी। पहिला मात्र या ठिकाणी गडी बाद होतोय साहिल याच्या रूपामध्ये। आता मात्र कोण आलेला आहे, आपल्या पंचक्रोशीतील नावाजलेला एक खेळाडू वैभव पाटील
आता या ठिकाणी मात्र स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र कुमार आणि गोलंदाज असेल तो मात्र प्रणय. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गेले चेंडू. चेंडू जाईल मात्र गोलीच्या रफ्तारामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 2, 3, 4 टप्प्यामध्ये चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. या 2 अंकाने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती मात्र 1-5. शेवटचा सामना असणार आहे या सिनियर गटामधील शेवटचा सामना जो चालू आहे येणार बोरपाडा वर्सेस आई गावदेवी कोलिवली. येणार बोरपाडा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे आणि आई गावदेवी कोलिवली संघ या ठिकाणी मात्र फलंदाजी करत आहे. फलंदाजी करत असताना पहिला मोहरा जो गमावला होता तो साहिलच्या रूपामध्ये. आता मात्र धावसंख्या झाली. धावसंख्या मात्र 5. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे प्रणयाचं. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच हाणामारी करावी लागेल. पाहूयात प्रणय टू वैभव. आता मात्र आपल्या दिशेने काय सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. निश्चितच माहिती आहे कारण आता काय करायचं आहे माहिती आहे का. फक्त चेंडू अडवायचा आहे. जास्त काही करायचं नाहीये. चेंडू अडवला की निश्चितच मात्र धावा कमी होतील. एक तर ऑलरेडी तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट जे कमी ठेवावं लागेल. जेवढं तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ठेवणार तेवढं मात्र काम नाही तुमच्यावरती कर्ज सुद्धा वाढणार आहे. आता मात्र धावसंख्या झाली ती 1-6. धावसंख्या झाली ती 1-6. आता मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. अंपायर लेग अंपायर या ठिकाणी नो चेंडूचा इशारा दिला. का दिला नो चेंडूचा इशारा कारण 1 बाउन्स झाला होता आणि आता काय असेल आहे फ्री हिट असणार आहे. पहा नीट मारा फ्री हिट. कारण या याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे संधी चालून आलेली आहे. जास्त काही करायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त चेंडूला फक्त दिशा द्यायची. दिशा देऊन फक्त चेंडूला मार्गस्थ करायचं आहे. पुन्हा एकदा मात्र आता मात्र निश्चितच दिशा मार्ग देण्याचं काम केलंय. काय असणार आहे पंच काय तो इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन निश्चितच दोन्ही संघांकडनं सिनियर संघांचं ना जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप सहकार्य केलंय कारण त्यांना माहिती आहे का आम्हाला सिनियर म्हटलं जातं त्याचं कागचं रिझन आम्ही असं आहे कारण आमच्यामध्ये शिस्त आहे. कारण आम्ही सिनियरवाले जर आम्ही शिस्त लावली ना तर ज्युनियरवाले सुद्धा त्याच पद्धतीने खेळतील. आणि सिनियरमध्ये आपण का म्हणतो कारण सिनियरमध्ये मातब्बर खेळाडू असतात. आपण मगाशी पाहिलं किरणला पाहिलं बिंदास दादाला आता खेळताना आपण पाहत आहोत. वैभवला एका ठिकाणी पाहत आहोत. चिंचिवली संघाकडनं पाहिलं खोयनी संघाकडनं पाहिलं कारण या खेळाडूंचा दबदबा आहे. कारण यांच्या नावातच दम आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी असोसिएशन मध्ये जेवढे ज्युनियर संघ खेळतात त्यांना निश्चितच सांगेन का सिनियर संघाकडनं खेळावं किंवा त्यांचं जेव्हा पण कुठेही मॅच असेल सामना असेल ना तर आपण निश्चितच पाहायला जायचं. वळूयात सामन्याकडे जिथे पहिल्या षटकाचा सामना झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. 1 विकेटच्या पतनानंतर आता मात्र दुसरं षटक जो घेऊन येतोय यश डोंगरे. धावसंख्या डोंगरासारखी उभी करायची नाहीये कारण नावामध्ये यश आहे. काय यश करायचंय तर वैभवची खेळी जी आहे ती खेळी संपुष्टात करायची. वैभवच्या नावामध्ये वैभव आहे. काय करायचं तर मला या ठिकाणी धन कमवायचे. कशाचे धन कमवायचे आहे तर ती धन असेल ती मात्र रनर्सची. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र स्ट्राईकला असेल तो मात्र कुमार कारण वैभवने सांगितलंय तू मार कारण तुझं नाव आहे कुमार. स्टार्ट करायचंय. प्लीज सहकार्य करा. तुम्ही सांगितले 4 षटकांचे सामने खेळू आम्ही खेळवतोय. सहकार्य करा. दरम्यान या ठिकाणी आनंदाजी शेलार साहेब आणि अशोक पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम साहेब. कारण हे जे आपण जे ग्राउंड पाहत आहात या ग्राउंड साठी पहिलं ज्यांनी जे प्रयत्न केले होते असे सन्माननीय आनंदाजी शेलार साहेब आणि अशोकदादा पाटील यांच्या माध्यमातून हे पहिल्यांदा आता आज आपण जे बघता ते मंगलमय रूपामध्ये कारण याच्या आधी पूर्ण जंगल होतं. पुन्हा एकदा मात्र भिरकावून दिलाय चेंडू जातोय. आलेल्या पाहुण्यांना सलामी देणारा हा षटकार.
च्या स्पर्धेला मात्र या ठिकाणी योगदान देण्याचं काम करत आहेत आणि धावसंख्या झाली ती 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा मात्र मी मागाशी म्हटलं ना काय आहे की माझ्याकडे माझं नाव आहे कुमार, कारण वैभव दादा मला सांगितलंय तुमार, परंतु पाहूया यश. पुन्हा एकदा मात्र लेगच्या दिशेने कट केला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, तर त्या ठिकाणी तू मे बिंदास दादा याने बरोबर ओळखलं होतं की काय करायचंय, मला वैभवची खेळी संपुष्टात करायची होती. बरोबर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असताना त्यावेळेस तुम्हाला किती चाणाक्षपणे तुमचं नजर पाहिजे, किती चाणाक्षपणे नजर पाहिजे. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, यष्टी रक्षकाने तो चेंडू कलेक्ट केला, त्याला माहित होतं की या ठिकाणी आउट होणार नाही, कारण मोठा मासा जर आपल्याला गळाला पकडायचा असेल ना तर काय करावं लागेल, वैभव याला बाद करावं लागेल. थ्रो मात्र अचूक होता, परंतु गोलंदाजाला मात्र चेंडू मात्र निश्चित पकडता आला नाही आणि तू मे करता करता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती 16. आणि आपण हा जो संपूर्ण पाहत आहात हा श्रीकृष्ण क्रीडांगण मानिवलीवरचा सोहळा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल तो कुमार. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने मारलेला चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, कारण ही भिंत आलेली आहे, चीनची भिंत आलेली आहे. आपण कल्पना पण करू शकत नाही, ही भिंत जेवढी आपल्या इकडे आहे त्याच्या अजूनही 3 पट त्या बाजूला पुढे गेलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही याला चीनचीच भिंत म्हणणार. ठीक आहे, असू द्यात, कारण जागेला आता आजकाल खूप मोल आलेला आहे, कारण समृद्धी महामार्ग आपल्या अगदी जवळूनच गेलेला आहे. त्याच्यामुळे जागा आजकाल काय झालेली आहे, गुंठ्याचा भाव, वाराचा भाव, इथंचा भाव खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळं हे जे ग्राउंड आहे, हे जे क्रीडांगण आपण जे पाहतात, थोडंसं आम्हाला सुद्धा कुठेतरी खंत वाटते की संपूर्ण सर्कलमध्ये जर ग्राउंड जर असतं तर खूप बरं वाटलं असतं. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी होईलच नक्कीच. होळीया सामन्याकडे जिथे 2 षटकांचा सामना झालाय, 2 षटकांच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे गावदेवी कोलिवली संघाची 17. आता मात्र दुसरे षटक सुरू आहे, अजूनही 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आता मात्र थोडस वैभववरती दबाव टाकला जातोय. गोलंदाज आहे यश, तर दुसऱ्या बाजूला आहे वैभव टू यश. पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय चेंडू मध्ये ताकद होती बघा मित्रांनो, काय चेंडू मध्ये ताकद होती. चेंडू जसा बॅट मधून निघाला ना तसा गोळीच्या रफ्ताराप्रमाणे अगदी जी विद्युत लाईन आहे त्या विद्युत लाईनला टच करून चेंडू गेला, तरी सुद्धा तो चेंडू सीमारेषा पार षटकार गेला. ओव्हर टू डीजे. काय ताकद असावी, काय चेंडू मधून अगदी गोळी जशी निघते ना बंदुकीच्या याच्यामधून, त्या पद्धतीने चेंडू गेला आणि धावसंख्या झाली ती 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने कट केले चेंडू, एक धाव तर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता का, दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो का 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 तू मे करता करता काय घडते, काय बिघडते. ऑफिशियल पंच या ठिकाणी थर्ड अंपायर साठी रेफर करतायत आणि पंच पंकज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मात्र वळूया थर्ड अंपायरच्या दिशेने. बघा चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढला त्या पद्धतीने लगेच 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला. का 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मागचं कारण असं होतं, कारण सामना मोठा आहे, कारण ही श्रीकृष्ण क्रीडा मंडळाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मात्र उंचावण्याचा मान आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे. आणि अंपायरचा डिसिजन येतो या ठिकाणी थर्ड अंपायरचा नॉट आउट. धावसंख्या झाली ती मात्र 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 25. अगदी 12.15च्या सरासरीनुसार या ठिकाणी धावसंख्या होत आहे आई गावदेवी कोलिवली संघाकडनं.
कारण तुम्हाला 50च्या वर 50+ धावा कराव्या लागतील, कारण मागचा सामना आपण पाहिला होता. मिड स्पोर्ट्स कवाड या संघाने 46 धावा केल्या होत्या अगदी सहजपणे. येणार बोरपडा या संघाने त्या 46 धावा 3 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती 25. 25 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुशील. पुन्हा एकदा मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय आणि त्या ठिकाणी गोलंदाजाला मात्र संधी मिळते आणि संधीच्या रूपाने मात्र चेंडू येईल, तो मात्र निर्धाव चेंडू येईल. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू टाकला होता. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकला, निर्धाव चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा आता मात्र परत त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो का? एक लक्षात घ्या की या फक्त नो चेंडू साठीच फक्त रिव्ह्यू असणार आहे. वाईट जर चेंडू असेल तर रिव्ह्यू नसणार आहे. थर्ड अंपायरचा कॉल असेल तर थर्ड अंपायरचा कॉल आहे, सॉरी अंपायर मेन अंपायरचा कॉल आहे. निर्धाव चेंडू असेल, वाईट नसणार आहे. सिंगल पट्टी जरी असेल तरी अंपायर ऐका अंपायर तुम्हाला डिस्कशन काही नियम असतात ना, त्या नियमांचं मी तुम्हाला नंतर उल्लंघन करून सांगेनच. धन्यवाद. मी सांगतो नंतर आपण एक्सप्लेनेशन करूयात त्या गोष्टीवरती. चला निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या असेल ती मात्र 25. आता मात्र काय घडते काय बिघडते त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या ती मात्र 29. टाकून झालेले आहेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 29. पुन्हा एकदा मात्र सुशील पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र या षटकामध्ये काहीतरी दाबून ठेवलेलं आहे, कारण फलंदाजाला मात्र नीटसा काही खेळता येत नाहीये आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. 0-0-4-0. पुन्हा एकदा मात्र सुशील आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र जाईल डिक्लेअर झोन मध्ये. या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती मात्र 30. 30 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत.
अजून या षटकातील एक शेवटचा चेंडू, तिसरं षटक आतापर्यंतचे मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय घडते काय बिघडते, कारण मोठे फटके येणं निश्चितच गरजेचं असेल, काम निश्चितच गरजेचं असेल. कारण जर 30 आतापर्यंत 30 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. जर मोठा एखादा फटका आला तर 36 होतील, जरी चौका आला तरी 34 होईल. येणाऱ्या पुढील 6 चेंडू मध्ये मात्र 14 जरी धावा काढल्या तरी 50 होऊ शकतात. असं कॅल्क्युलेशन पकडून या ठिकाणी कोलिवली संघ खेळत असावा. पुढील मात्र थोडस टू माइंडेड गोलंदाज सुशील, कारण स्ट्राईकला तेवढाच मातब्बर. फलंदाज आहे वैभव. पुन्हा एकदा मात्र खोदून काढलाय चेंडू. चेंडू अक्षरशः मात्र पायाच्या टप्प्यामधून खोदून काढला आणि चेंडू मात्र गेला 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या आता मात्र गोलंदाज आहे तो धीरज, कारण या धीरजने पहिल्या मॅच पासून खूप धीर दिलेला आहे. पहिल्या मॅच पासून येणार बोरपाडा संघाला खूप धीर दिलेला आहे त्याने. पहिला चेंडू मात्र वाईड चेंडू जातोय आणि 1 बाउन्सचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मात्र धीरज, धावसंख्या झाली ती मात्र 37. पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअरच्या रूपाने धावसंख्या होईल ती मात्र 38. आता मात्र स्ट्राईकला कोण असणार आहे? आता स्ट्राईक चेंज होणार आहे, कारण आता स्ट्राईकला असणार आहे तो मात्र वैभव. धावसंख्या झाली ती मात्र 38. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र स्ट्राईकला आहे तो वैभव. आतापर्यंत वैभव आणि कुमार. गोलंदाज आहे तो मात्र धीरज. धीरज म्हणेल की मी संघाला मात्र नक्कीच धीर देणार आहे आणि वैभव म्हणेल की निश्चितच मी मात्र वैभव प्राप्त करून देईल. टॉपच्या दिशेने कट केलेला चेंडू, काय शॉट मारलेला त्या ठिकाणी. एक धाव तर पळून काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो का? हो, काय सुंदर थ्रो केला होता. निश्चितच मात्र हिट झाला असता तर त्या ठिकाणी परतावं लागलं असतं वैभव याला. कारण मागाशी रोहिदास भाऊनी सांगितलं ना की आपण सगळे शेता बांधावरती खेळणारी सगळे मुलं आहोत, त्याच्यामुळे चेंडू कुठेही जाऊ. आता आपण हे सगळे ग्राउंड पाहतो. याच्या आधी काय होतं, चेंडू जर गवतामध्ये गेला तर गवतामधून चेंडू आपण शोधून काढायचो. बांधावरती चेंडू कुठेही अडकला असेल तुरीमध्ये तर तिथून आपण शोधून काढायचो. धावसंख्या झाली, धावसंख्या ती मात्र 40. अजून या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणाला काय वावगं ठरणार नाहीये. एकदा त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने 6 मारला त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू. रन मात्र या ठिकाणी घेतली गेली नाही. का घेतली गेली नाही? कारण वैभवला माहिती आहे की माझ्यामध्ये काय आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ओल्टू डीजे.
चला वळूयात मॅच कडे. आता धावसंख्या झाली आहे ती मात्र 40. धावसंख्या झाली ती मात्र 40. आता मात्र वैभवला माहिती आहे काय करायचं आहे. 2 फटके मला जे आहेत ना ते मात्र काय करायचं सीमा पार घालायचे. पाहूया धीरज. का नाही मी रन घेतली ना त्याचं हे उदाहरण आहे. का मला मोठा खेळाडू म्हटलं जातं, का माझं नाव आहे, त्याचं हे मात्र एक्झाम्पल त्याने इथे दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचंच कारण चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाने धावसंख्या झाली ती मात्र 46. ओल टू डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या षटकाराने धावसंख्या झाली ते मात्र 46. आता काय करायचंय अजून एक मला एक मोठा फटका मारायचाय. का मोठा फटका मारायचाय. पुन्हा एकदा मात्र भिरकावून दिलाय चेंडू. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती मात्र 52. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि षटकार सुद्धा मला मारून माझे हॅट्रिक सुद्धा कंप्लीट करायची आहे. आता पाहूया काय घडतंय. धीरज वैभव पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला चेंडू गेला 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 58. 58 धावा झालेल्या आहेत. बघा काय केलं तर कुमारला रिटर्न पाठवलं. का रिटर्न पाठवलं. कारण मी वैभव आहे ना, माझ्यामध्ये वैभव आहे. मी धन प्राप्त करून देणार. काय धन प्राप्त करून देणार तर लगातार 3 षटकार मारून दिले आणि त्या 3 षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या गेली. धावसंख्या झाली ती मात्र 58. आता मात्र विजयासाठी धावसंख्या करायची ती मात्र 59. या ठिकाणी मंचावरती अतिथी सन्माननीय अनंताजी शेलार साहेब, शिवसेना नेतेपद ज्यांच्याकडे आहे, खूप मोठं नाव आहे आमच्या पंचक्रोशी मधील. त्यांनी अगदी या 3 षटकारांसाठी वैभव याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मित्रा सामना संपल्यानंतर 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. रोहिदास भाऊ मी आपणास विनंती करेल की आपण कॉमेंट्रीसाठी यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी जे अतिथी या ठिकाणी उपस्थित आहे, आम्हाला नेहमीच मदत करणारे मित्रांनो, तुम्ही जे क्रीडांगण पाहता, हे जे क्रीडांगण आहे याच्या आधी आपण जर एक 10-12 वर्षापूर्वी जर आला असता तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जंगल दिसलं असतं. या जंगलमय बागेचं मंगलमय बागेमध्ये रूपांतर ज्यांनी करून दिले असे सन्माननीय अतिथी या मंचावरती इथे उपस्थित आहे. मी आमच्या मंडळाचे सदस्य रवींद्र पाटील, मी आपल्यास विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. रवींद्र पाटील, मी आपणास विनंती करतोय की आपण अनंताजी शेलार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे. कारण आपल्या परिसरात खूप मोठं नाव आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात की हे जे ग्राउंड प्रथमच ज्यांनी आम्हाला रोलर व्यवस्था, JCB व्यवस्था ज्यांनी करून दिली होती. अगदी संपूर्णपणे या ठिकाणी जंगल होतं आणि या जंगलमय बागेचं मंगलमय बागेमध्ये रूपांतर ज्यांनी करून दिलं. अर्थातच अनंताजी शेलार साहेब, नेहमीच त्यांचं या मानिवली गावावरती नेहमीच प्रेम असतं. तसेच सन्माननीय अशोकजी तुकाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गिरीश पाटील साहेब आपल्याला विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. अगदी या आताच्या 2-3 दिवसाच्या टुर्नामेंट बाकी असताना अगदी रात्री 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता आम्हाला त्यांनी JCB उपलब्ध करून दिला आणि 11 वाजेपर्यंत JCB जोपर्यंत चालू होता असं यांचं मोलाचं कार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लावलेलं आहे. सन्माननीय अशोकजी तुकाराम पाटील साहेब, धन्यवाद साहेब.
ओलिवत सामन्याकडे जिथे माझे साथी सहकारी समालोचक रोहिदास मांजरेकर। नेक्स्ट मॅच पूर्वार्धाचा खेळ झाला, त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावसंख्या झाली होती 58 आणि आता मात्र 59 रन्स करायचे आहेत येणार बोरपाडा। खूप खूप धन्यवाद सुचित पाटील सर। तर 4 षटकामध्ये टीम NR बोरपाडा संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे। तर जवळ 15 ची सरासरी गाठावी लागेल, का सुरुवातीपासून मोठे फटके मारावे लागतील, परंतु गोलंदाज कोण आहे? वैभव पाटील। पहिला चेंडू हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय, ते वंदन कोणाला? रवी धुमाल्याला। आणि एक धाव पूर्ण एका धावाने अकाउंट ओपन झालेले टीम NR बोरपाडा संघाचं। धावसंख्या 1। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर रवी धुमाल्याने झेल उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षक कुमार होता तिथे, त्याला तो झेल काय पकडता आलेला नाही, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि 1 धाव पूर्ण। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, फाईन लेगच्या दिशेने चेंडूची पूर्तता करायची आणि 1 धाव संख्या झालेले 2। नवीन बॉल आहे का रे तो रिटर्न घे वाटतं। एकच बॉल आहे आता एक काम कर। 2 चेंडू 2 धावा। पुन्हा एकदा त्याच दिशेने तीच जागा 1 धाव। एका दुखाचं काम नाही, मोठे फटके मारावे लागतील, कारण तुम्हाला 59 धावा जमा करता येत ना, तर मोठे फटके मारावेच लागतील। मग तू चांगली गोलंदाजी आतापर्यंत वैभव पाटील याच्या मार्फत पाहायला मिळते। मॅच बॉल आलेले 3 चेंडू मध्ये 3 धावा। आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा हा सामना पहिल्या दिवसामध्ये मालबिडी, दुसऱ्या दिवसामध्ये विश्वगड, ह्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल? टीम कोलिवली की टीम बोरपाडा? सोडून दिला चेंडू का? त्याचं उत्तर देतात पंच, कारण डाव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू हाताला वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशामध्ये भरकटलाय। वाईट चेंडूने एका धावेत वाढ धावसंख्या झालेले 4। वैभव पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, ज्या पद्धतीने 2 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये कसे गेले त्याच पद्धतीचा हे 2 चेंडू वाईट। धावसंख्या झाले 5। वैभव देखला फटका, अगदी पाहतच राहावं अशा पद्धतीने आलेला फटका, बॅटला चेंडू लागला आणि तो सीमार से बाहेर पाहायला मिळाला। षटकार 6। माध्यमातून खूप मोठी टुर्नामेंट कबड्डी क्षेत्रामध्ये असं नाव उंचावून नाव असलेलं असे अप्रतिम आयोजन नेहमी करत असतात। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जय बजरंग क्रीडा मंडळ असनोली संघाकडून श्रीकृष्ण मानिवली
या स्पर्धेसाठी अप्रतिम आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आलेले आहे. धन्यवाद जय बजरंग असनोली संघ. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर दुसरा बिगिट षटकार. रोहिदास भाऊ बडा मजा आया. ज्या पद्धतीने वैभव यांनी 3 चेंडूवर 3 मारले होते त्याच पद्धतीने आता 3 चेंडूवर 3 येतील का? विवेक डोंगरे, निश्चितच विवेक शेळके प्रयत्न केला होता परंतु चेंडू तो उजव्या साईड थोडासा बाहेर ठेवला तिथे आणि बिंदास कुमार याला चेंडूने उलकावणी दिली. चेंडू सीमारसे बाहेर चौकार. हॅलो चौकाराने धावसंख्या झालेले 21. गोलंदाजी मार्कर नौका गोलंदाज आलाय. महेंद्रजी गायकर संजय. आपणास विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. महेंद्रजी गायकर विश्वगड. बॅटची काढा घेऊन चेंडू भिंतीवर आदळतो. 1 धाव मिळते आणि एका धावावर समाधान. कारण एका बाजूला विवेक चांगली फलंदाजी करतो ना तर ते कार्य आता करताना आपण रवी याला पाहतोय. कारण जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा त्याचा प्रयत्न चाललाय विवेक याला आणि ते कार्य आता केलेले. कारण त्या 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाले 22. मान्यवरांचं आगमन झाले. या चषकामध्ये आपले सरचे स्वागत. हवे चेंडू चेंडू उंची जास्ती लांबी सुद्धा जास्ती. चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर. दमदार षटकार. 6. जय दुर्गा विश्वगड संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. विदाउट वेस्टेज टाइम प्लीज कम फास्ट. हवेत चेंडू थोडा वेळ हवेत चेंडू आहे. एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या 29. धावा जमा करायचे आहेत किती तर धावा 59. आता माझे गुणलेखक सांगतात की 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 30 धावा. देखला फटका. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा कव्हर ड्राईव्ह. चौकार. रवी धुमालेच्या बॅट मध्ये आलेला हा चौकार. संपर्क साधा. माईकशी संपर्क साधा. किशोर मांजरेकर. धावसंख्या 33. संजय सामना करील रवी.
संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि हे काय झालं जिथे एक धाव होती तिथे जिथे एकही धाव नसती मिळाली तिथे 2 धावा. हे 2 धावाने धावसंख्या वाढलेले धावसंख्या 35. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन जे पारितोषिक दिले गेलेले आहे असे सन्माननीय माननीय रत्नाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पाटील मार्केटिंगचे सर्व रत्नाकरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पाटील मार्केटिंग रत्नाकर पाटील आमचे परम मित्र मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेले त्यांच्या मनापासून आभार. अगदी मैदानाला गुदगुल्या करत जाणार चेंडू क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल झालं त्याचा फायदा उठवत आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे आणि त्या महत्वपूर्ण धावा जमा करताना आपण पाहतो टीम येणार बोरपाडा संघाचे दोन्ही बॅटर. हॅलो 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 किशोर मांजरेकर आपण माझा आवाज तुमच्या कानावर पडत असेल तर आपण लगेचच संपर्क साधायचे. मालबेडी गावचे उद्योजक दीपकजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम 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 दीपक भाऊ. किशोरदादा मांजरेकर आपल्यास विनंती असेल की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या झाले 37. 2 षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 37. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 11च्या सरासरीने धावा जमा करायचे आहेत. थोडासा बोजा होता तो कमी करण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही फलंदाजांनी. पुनीत तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले पुनीत. आणि किशोर गुंदलकर नुसता फेरी मारतो जातो येतो. 12 चेंडू 22 धावा. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतो पंचांचा. एक चेंडू आपण हाताळलाय. दुसरा चेंडू जर अशा पद्धतीने हाताळला तर नक्कीच दंडित केला जाईल. चला जास्त वेळ दौडू नका पंचांचा निर्णय अंतिम राहील. अकरा चेंडू 22 धावा. अकरा चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील. सोडून दिला चेंडू का कारण डाव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू पंच इशारा करतात हा चेंडू वाईट अतिरिक्त रूपाने एका धावात वाढ झालेला आहे. एका धावाने धावसंख्या झालेली 38. 38 धावा झालेल्या आहेत. पुणे उंची जास्ती फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. वैभव आहे चुकी होणार नाही आणि गडी बाद होतोय. धावसंख्या झालेले विवेक हा बाद झालेले नवीन बॅटर आलेले बिंदास. 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 10 धावांची आवश्यकता 21. चला फलंदाज आलेले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय तर अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. सेमीफायनल फायनल. टीम मालपेडी टीम विश्वगड आणि
दोन्ही 12वे खेळाडू इथे या दोन्ही संघाचे सज्ज आहेत. मला वाटते आयोजकांचा निर्णय आहे की चिठ्ठ्या उडवल्या जातील. टॉस करायचे असं मी नेहमी सांगतो. संघाला धोका बिनधास्त ठोका. आलाय ठोका बिनधास्त लसण्याच्या बॅट मधून. चिठ्ठ्या मातीच्या वट्यावर हाय हिल्ला, मातीचे बापाचा हाय बंगला, मातीच्या वट्यावर हाय हिल्ला, मातीचे धाव संख्या बापाचा झालेली हाय 44 धावा झालेत. आता चेंडू आहेत 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 9-15. अगदी या सामन्याचा आनंद लुटतात हेलिकॉप्टर मधून. कशा पद्धतीने आयोजन नियोजन केले याची पाहणी झाली. आता मात्र डॉट बॉल. एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय पुणे त्याचा. हुलकावणी दिले चेंडूने बिंदाशाला. डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 15. उंच पोराचा हा खेळाडू बिंदास अगदी बिंदास फटके मारताना आपण त्याला पाहतोय. सोडून दिला चेंडू. पंच आमच्याकडे वरता इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव्यात वाढ झालेले. धावसंख्या झालेले 45. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 8-14. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल असं चिन्ह आता दिसायला लागले. आणि आमच्या या समालोचन कक्षाला थोडस जर चेंडू टीप झाला असता तर मोठं नुकसान सुद्धा होऊ शकलं असतं. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे म्हणून पाहिजे तेवढ्या दिरके देईन तुला रे. सामना जिंकून दाखव बारक्या मला रे. हा बिंदास सामना जिंकून देईल का? धावसंख्या झालेल्या 51. पुन्हा एकदा आलाय मोठा मोठा. सहा चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. सामना पूर्णपणे मात्र एका बाजूला झुकलेला दिसतो. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय देऊ शकत नाही. काल आपण धोंडा वडवली संघाला बघितलं होतं. फायनलचा सामना होता अनगाव येथे. समोर टीम होती पारिवली. धोंडा वडवली संघाने धावा केल्या तर 2 षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता होती टीम पारिवली संघाला. परंतु धोंडा वडवलीचे 2 असे गोलंदाज निघाले त्यांनी दोन्ही षटके निर्धाव टाकले. साहिल्याला हुलकावणी दिले चेंडूने आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण. खेळ खलास.